लोकप्रतिनिधींच्या कार्यालयामध्ये आपली अडलेली कामं करून घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते। काहींची कामं होतात तर अनेकांची कामं होत नाहीत आणि मिळतात फक्त आश्वासनं। मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दक्षिण पश्चिम नागपूरमधील जनसंपर्क कार्यालय या बाबतीमध्ये वेगळं ठरलंय। कारण या कार्यालयानं गेल्या 2 वर्षांमध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त नागरिकांची कामं केलेली आहेत। इतकंच नाही तर अनेकांच्या जीवनामध्ये मोठे सकारात्मक बदल देखील घडवून आणले। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील नागरिक समस्या निवारणासाठी थेट देवाभाऊंचं कार्यालय गाठतायत। आणि दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं काम नेमकं कसं चालतं याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। पाहूयात। सध्या आपण नागपूरमध्ये दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील देवेंद्र फडणवीस जे आमदार आहेत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आहोत आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना संपूर्ण राज्याची जबाबदारी बजवावी लागते। मात्र नागपुरातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालय त्यांच्या मतदारसंघातील जे मतदार आहेत, नागरिक आहेत आणि नागपुरातील इतर नागरिक आहेत त्यांच्या समस्यांसंदर्भात एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा कार्य करत आहे। आपल्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील प्रमुख अधिकारी जे आहेत सुनील मित्राजी आहेत। सुनीलजी, गेल्या खूप गर्दी आहे, रोज एवढीच गर्दी असते? रोज लोक येतात, रोज एवढीच गर्दी असते। रोज किती लोक साधारणपणे येतात आणि गेल्या जेव्हा 2.5 वर्षापासून हा कार्यालय सुरू झालेला आहे आतापर्यंत किती लोकांचे तुमच्याकडे रेकॉर्ड आहे की त्यांना इथून सेवा दिली गेली आहे? आमच्याकडे रोज साधारणतः 150-200 लोक येतात या कार्यालयामध्ये आणि आपल्याकडे आतापर्यंत त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे नाव सगळं जे आपण, कारण की जे कार्यालयामध्ये पाऊल टाकतो तर त्यांचे आम्ही नंबर, नाव सर्व लिहून घेतो, कारण की ते स्टार्टिंग याच्याने होतं आहे। तर आपल्याकडे आतापर्यंत 1,40,000च्या वर आपल्याकडे लोकांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे। जे लोक आपले समस्या घेऊन जे आलेले आहे असं लोक आहे। कुणाला केव्हा तरी असं कळते न कळत त्यांना कसं करायचं, आता त्यांच्या समोर एक प्रश्नचिन्ह लागतो, तेव्हा तो कार्यकर्ता कसं करतो, हात धरतो तो पब्लिकचा आणि तो या कार्यालयामध्ये, देवाभाऊच्या या कार्यालयामध्ये आणतो आणि या कार्यालयामध्ये आल्यानंतर मग आम्ही कार्यालयाचे जे जितके जाणकार लोक आहेत 7 दिवसाचे आपले विविध आघाडी, जसं तुम्ही म्हणाले आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आघाडी आहे, तसंच त्यांना आपले ज्येष्ठ नागरिकांचे ते कामं करतात। तसंच आपल्याकडे रॅशनिंगची समिती आहे, संजय निराधार योजनाची विधानसभातली समिती आहे, तसंच आपले वैद्यकीय आघाडी आहे, विधी आघाडी आहे आणि वेगवेगळ्या आपले भारतीय जनता पक्षामध्ये वेगवेगळ्या आघाडी आहे। तर ते आघाडीचे जे आपले पदाधिकारी IT सेल आहे ते 2 तास या कार्यालयामध्ये येऊन बसतात आणि त्यांच्या आपण जे टाईमटेबल तुम्ही बघितलेलं आहे ते टाईमटेबल कसं आहे की आम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार त्याप्रमाणे आम्ही सर्व ते वेगवेगळे दिवस एक आघाडींना आम्ही दिलेली आहे। सोमवारी जसं आपण दिलेले दिव्यांग आघाडी आणि आपले एक समिती आहे ज्येष्ठ कलावंत, त्यांची एक समिती आहे, त्यांना दिलेलं आहे। मंगळवारी आपण वैद्यकीय दिली, बुधवारी आपण संजय निराधार आणि रॅशनिंगची कमिटीला दिली, आपण गुरुवारी स्वरोजगारला दिला आहे, शुक्रवारी आपण दिलेला आहे ज्येष्ठ नागरिकांना, शनिवारी आपली IT सेल आणि विधी आघाडी त्यांना आपण दिलेली आहे। असं आपण वेगवेगळे 7 दिवसाचं आपण हे केलेलं आहे आणि त्यामार्फत आपण लोकांची जेही काही समस्या असो ते आम्ही करतो आणि आमच्याने जे होत नाही ते आमचे देवाभाऊपर्यंत आम्ही घेऊन जातो आणि ते आम्ही पूर्ण करून घेतो। गेल्या 2.5 वर्षामध्ये 1,40,000 नागपूरकरांनी या कार्यालयातून विविध सेवांचा लाभ घेतलेला आहे आणि अनेकांच्या समस्या सुटल्यामुळे कार्यालयाकडे येणाऱ्या लोकांचा, मतदारांचा ओघ जो आहे तो दिवसागणिक वाढतोय। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। तर नागपूर CMOचं काम नेमकं कसं चालतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। तर सोमवारी दिव्यांगांच्या कामांना प्राधान्य देण्यात येतं। भाजपच्या दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी हजर राहतात। त्यानंतर मंगळवारी विविध आजारांनी ग्रस्त लोकांना शासकीय सेवांचा लाभ मिळतो। छोट्या मोठ्या आजारांचं चेकअप देखील केलं जातं। भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर्स ही सेवा देतात। त्यानंतर बुधवारी संजय निराधार योजनेशी निगडीत कामं केली जातात।
रेशनिंग आणि तहसील त्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित कामं ही देखील बुधवारी केली जातात. कौशल्य विकास आणि स्वयंरोजगारासाठी तरुणांना मार्गदर्शन आणि मदत ही गुरुवारी पुरवली जाते. रोजगार उभारण्यासाठी देखील हातभार लावला जातो. त्याबरोबरच शुक्रवारी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांवरती समुपदेशन आणि त्यांना मदत केली जाते. ज्येष्ठ नागरिक महिलांच्या समस्यांचं IT सेल तज्ज्ञांमार्फत निराकरण केलं जातं. त्याबरोबरच शनिवारी न्यायालयीन आणि कायदेविषयक कामं ही केली जातात. समस्या सोडवल्या जातात. पोलीस स्टेशन विषयक समस्यांचं देखील निराकरण केलं जातं. भाजपच्या विधी आघाडीतील वकील ही मोफत सेवा देतात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.